जगामध्ये सर्वश्रेष्ठ AI नाही, AI ला आज्ञा दिली जाऊ शकते पण AI प्रज्ञा समजू शकत नाही। या जगामध्ये परफेक्ट असं कोण नाही आणि या जगामध्ये यशाची व्याख्या काय असते अशा प्रकारचं अनेक अनमोल मार्गदर्शन हे डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी आज अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना केलेलं आहे। तर डॉक्टर माणिकराव साळुंखे हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये PhD झालेले आहेत। याशिवाय शिवाजी युनिव्हर्सिटीसह अनेक विद्यापीठामध्ये ते कुलगुरू म्हणून राहिलेले आहेत। संशोधन, शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवेमध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे। असे हे डॉक्टर माणिकराव साळुंखे आज आपल्या सोबत आहेत। काय सांगाल साहेब, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं, जिल्ह्यातील आणि पर्यायीने गडिंग्लज आजरा चंदगड विभागातील या विद्यार्थ्यांचं तुम्ही नॉलेज चेक केलेलं आहात, कसं वाटते त्यांचं नॉलेज आणि काय वाटतं अभिनवच्या या उपक्रमाबद्दल? आज अभिनव एज्युकेशन ग्रुपच्या वतीनं आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थी घडवण्याची जी प्रक्रिया आहे, आपल्याला माहीत असेल की भारताची एज्युकेशन सिस्टीम फक्त माहिती देणार आहे असा एक जगाचा समज होता। माहिती बरोबर त्यांना स्किल आणि इनोव्हेशन या दोन्हीकडं नेण्याचं काम, त्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम अभिनव शिक्षण संस्था करत आहे। आणि ही गोष्ट माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे। जगात या तिन्ही गोष्टीचं एकत्रीकरण केल्याशिवाय कोणतंही अकॅडमिक रिव्होल्युशन होऊ शकत नाही। आज आपण अनेक नवीन शिक्षण प्रणाली, नवीन शिक्षण पद्धती म्हणजे ही आहे की ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तर, क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्ह थिंकिंग याचा विचार ह्या ठिकाणी होतो। ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे। आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांनी आज जगाला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे म्हणतात, त्याच्या संबंधित सर्व काही प्रयोग इथं सादर केलेले आहेत। मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि विशेषतः ज्यांनी पारितोषिक मिळवलं त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आयोजनाबद्दल अभिनव ग्रुपला धन्यवाद देतो। उपक्रमाची थीम प्रगत आणि आत्मनिर्भर भारत आहे। आणि आत्मनिर्भर भारत हा जोपर्यंत सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही तोपर्यंत होऊ शकत नाही। म्हणजे राजकारणी लोक सांगतील आम्ही हे करतो, पण त्यासाठी पॉलिसीज तयार करणं हे सरकारचं काम आहे। पण जे ग्राउंड लेवलला काम होणं आवश्यक आहे ते तरुणांच्याकडून अपेक्षित आहे। आणि आज त्या पद्धतीनं तरुण हे त्या मार्गाने चाललेले आहेत, ही माझ्या दृष्टीनं फार अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे भविष्य काळात तरुण त्या पद्धतीनं यशस्वी होतील। त्यांच्या यशस्वी होण्यासाठी अजून सरकारलाही करावं लागणार आहे। आपल्याकडं R&Dचं जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं एक्सपेंडिचर आहे ते GDPच्या फक्त 0.2% आहे, 1% सुद्धा नाही, 0.2%। ते जर जादा झालं तर या मुद्द्यांच्याकडं पोटेन्शियल आहे, परंतु त्यांना ज्या पद्धतीची मदत आपल्याकडला मिळणं आवश्यक आहे ती मदत सरकारकडून भविष्य काळामध्ये केली जाईल ही माझी अपेक्षा आहे। जेणेकरून हा कमीत कमी 1% GDPचा खर्च रिसर्च अँड डेव्हलपमेंट होईल। म्हणजे नवीन तंत्रज्ञान आपल्या देशात आता युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये सुद्धा आता महत्त्व कशाला आहे, कमीत कमी खर्चात तंत्रज्ञान तयार करायला। आज इराण एवढे दिवस सुद्धा युद्ध लढवू शकतो याला कारण त्यांनी कमी पैशातलं तंत्रज्ञान तयार केलेलं आहे। माझी अपेक्षा आहे की या ठिकाणचे विद्यार्थी अशा पद्धतीचं तंत्रज्ञान तयार करतील आणि देशाला आत्मनिर्भर बनवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। सरकारची जबाबदारी आहेच, याबरोबर संस्था चालकांची काय असू शकते? संस्था चालकांची मी ज्या पद्धतीनं सांगितलं की या ठिकाणी एक कन्स्ट्रक्टिव्हिटिझम म्हणून एक अप्रोच आहे टीचिंगमध्ये की संवादी शिक्षण ही शिक्षण प्रणाली प्रत्येक ठिकाणी वापरणं आवश्यक आहे। म्हणजे आज आपण काय करतो, विद्यार्थ्याला फक्त तयार परीक्षेसाठी करतो आणि परीक्षेसाठी जर तयार केलं तर त्याचा काही उपयोग नाही। त्याला जीवनासाठी तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्याचा मी मगाशी एक गार्डनर्स थिअरी आहे, मेंदूमध्ये 8 केंद्र आहेत, त्या केंद्रापैकी 2-3 केंद्रांचाच फक्त विकास महाविद्यालयात शाळेमध्ये सगळीकडे होतो।
माझ्या मते तिथल्या शिक्षकांचं हे काम आहे की त्याची अटी सेंटर, एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादं सेंटर चांगलं नसेल, गणित चांगलं नसेल, सायन्स चांगलं नसेल, पण त्याच्याकडे दुसरं काहीतरी असतं, ते काढून त्याचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करणं आवश्यक आहे. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका असं युद्ध चालू आहे. काय वाटतं युद्धाबाबत? महायुद्धाची शक्यता वाटते का? एक म्हणजे आज ज्या पद्धतीनं युद्धाच्या आपण बातम्या ऐकतो आहोत, त्याच्यामध्ये इराणनं जवळचे ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे बेस आहेत त्या सगळ्या देशावर हल्ला केलेला आहे. त्यामुळं युद्धाची व्याप्ती वाढलेली आहे. हा पहिला भाग आहे. दुसरी गोष्ट, जागतिक युद्ध होऊ नये यासाठी बऱ्याच देशांनी या युद्धापासून बाजूला होण्याची, युरोपियन देश सुद्धा अगदी सगळे खरं ते नाटोचे सदस्य आहेत, त्यांची जबाबदारी होते की अमेरिकेबरोबर, पण तसे ते जायला तयार नाहीत. त्यांना असं वाटतं की कुठंतरी तिसरं महायुद्ध होऊ नये, कारण जगाची आर्थिक नाडी जर याच्यामध्ये विस्कटली तर जगाचं काय. आणि सस्टेनेबिलिटीचं म्हणजे आज एवढं या युद्धामुळं प्रदूषण वाढणार आहे. एका बाजूनं तुम्ही सस्टेनेबिलिटीच्या गोष्टी करता, सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत विकास, आणि दुसऱ्या बाजूनं पहिल्यांदा जर तुम्ही अशा पद्धतीनं सगळं जगातलं ॲटमॉस्फिअर खराब करणार असेल तर काय होणार आहे. त्यामुळं जगातल्या अनेक लोकांना असं भीती आहे की कदाचित या गेल्या काही दिवसामध्ये युद्ध जर थांबलं नाही तर इराणकडं जो समुद्र तिथं आहे त्यांच्या बाजूचा, त्याच्यातून सगळ्या तेलाची, इतर सामानांची वाहतूक होते, आणि हार्मुजकडून येणारं जे पेट्रोलियम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यावर इराणनं सांगितले की आम्ही हल्ले करू. त्यामुळं दोघांचीही अडचण झालेली आहे. आणि अजूनही खरं युनायटेड नेशननं ह्यात सक्रिय भूमिका, मला वाटतं बरं का, ते सांगतायत की न्यूक्लिअर केलं नाही मग युद्ध काय, हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत. आणि युद्धामध्ये बरं का आता ज्या आपण बातम्या ऐकतो त्या अतिरंजित असतात, म्हणजे खरं कुणीच बोलत नसतं. त्यामुळं त्यातला अर्थ काढणं अवघड आहे. पण एवढं आहे की यामुळं जगाची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता ऑलरेडी विस्कटायच्या मार्गावर आहे. लवकरात लवकर सगळ्या देशांनी जर प्रयत्न केले तरच आपण योग्य दिशेनं वाटचाल करू. कारण प्रत्येकाच्या पुढं, कारण युरोप पुढं सुद्धा वेगळे प्रश्न आहेत, भारतापुढं वेगळे प्रश्न आहेत, प्रत्येक देशाच्या वेगळ्या समस्या आहेत, आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी आता शांततेचा मार्ग स्वीकारावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. या युद्धाचा भारताला कितपत परिणाम होऊ शकतो? भारताचा वरती अनिष्ट परिणाम फार होऊ शकतो. आजच बघितलं असेल की आपला डॉलर 92च्या पेक्षा त्याची हे झालेलं आहे. ह्याचा अर्थ, आणि आपलं जे सगळं आहे ते इम्पोर्टवरती चालू आहे. आपण आत्मनिर्भरता बोलतो, पण तुम्हाला माहीत नसेल की चायनामधून आपण सगळ्यात जास्त इम्पोर्ट आपण करतो. आत्मनिर्भरतेच्या आपण व्हॉट्सअपवर सगळेजण पोस्ट टाकतात, पण त्या पोस्ट टाकल्या गेल्या 2-3 वर्षात आपण टाकणं जास्त असं आहे, पण त्यावेळेला चायनातून इम्पोर्ट वाढलेला आहे. कारण त्यातलं बेसिक मटेरियल जर आणलं नाही तर आपल्या इथल्या फॅक्टरीज बंद पडतात. आता डॉलरमध्ये द्यायला पैसा, आपली जी गंगाजळी चांगली साठलेली आहे ती गंगाजळी यामध्ये उद्ध्वस्त होईल का, ही भीती आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीनं धोक्याची परिस्थिती आहे सगळ्या क्षेत्रामध्येच. म्हणजे की कारण आपण काही गोष्टी केलेल्या आहेत भविष्यकाळात. आता आपली गुंतवणूक कुठं आहे सांगा? आपली गुंतवणूक ज्या देशात आहे तिथं युद्ध चालू आहे. आपण काय केलं, गेले अनेक वर्ष आशियामध्ये गुंतवणूक करायला लागलो. तो जे बंदर ह्याच्यामध्ये इराणच्या कोस्टला तयार करत होतो त्याच्यावरती अटॅक झालेला आहे. आपण एक रोड, चीननं एक 1 बेल्ट 1 रोड या पद्धतीचा जो प्रोजेक्ट केला त्याला काउंटर म्हणून आपण केलेला होता, तर त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे. आणि आपली आशियामध्ये डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट, आपण काही प्रोजेक्टमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली ती आशियामध्ये जास्त आहे. त्यामुळे भारताचा तोटा फार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुणीही जरी अर्थशास्त्रातला आला, हे युद्ध जितकं लांबेल तेवढा भारताला त्याचा आर्थिक फटका बसण्याचा, आर्थिकच नाही सगळ्याच बाबतीत. म्हणजे आत्ता आपली जी जवळपास 7% दरम्यान जी GDP ग्रोथ आहे ती ग्रोथ
टिकेल का न टिकेल याबद्दल कुणीच काही सांगू शकणार. टिकणार नाही म्हणजे युद्ध राहिलं तर. खूप चांगलं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी दिलेलं आहे. याबरोबरच त्यांनी इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की युद्ध हे आणखीन लाभलं तर भारतासह सर्व देशांना याचा परिणाम किंवा धोका होऊ शकतो. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.